उमेद अभियानाच्या माध्यमातून बेकरी उत्पादनामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या वाळवा जिल्हा सांगली येथील सौ अनिता विक्रम शेळके यांच्या व्यवसायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। 10/4/2017 साली गट सुरुवात केली। मग आम्ही मसाले पापड लोणचे यांचं ट्रेनिंग घेतलं। महिनाभर आम्ही दिवाळीमध्ये मसाल्याचं वगैरे ट्राय केलं, पण त्याचा एवढा रिस्पॉन्स नसल्यामुळे परत मी सरस केलं 2018चं। त्यावेळेस आमच्या घरी खूप गहू होता, मग त्यामधून आम्ही सगळ्या महिलांनी ठरवलं की गहू असाच वापरण्यापेक्षा आपण बिस्किट तयार करूया। मग त्याच्यातनं आम्ही आता बाजरीची बिस्किटे, नाचणीची बिस्किटे, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे, तसेच लादी, बनपाव, टोस्ट, खारी, बेकरीचे ऑल प्रोडक्ट बनवतो। अशा प्रकारे उद्योगाला उभारणी केली आणि उमेदमधून असं झालं की गट तयार झाल्यामुळे आम्ही उमेदला जोडलो गेलो। मग त्याच्यामुळे मला बाहेर पडता आलं की बाबा नवीन काय तर शिकता आलं। उमेद अभियानाकडून अनिताताईंना वेळोवेळी आर्थिक सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले। प्रोसिजर एवढी छान आहे उमेदची, म्हणजे बघायला गेलं तर आता तर त्यांनी प्रभाग संघ, ग्राम संघ हे जे केले ना, त्याच्यामुळं गरीब आणि गरजू महिलांना एवढा फायदा होतो की ज्यावेळेस सावकारी कर्ज काढलं जातं तर त्याच्यामधून 13%, 14% 24% पण कर्ज असतं। पण असं आहे की ज्यावेळेस आपण प्रभाग संघ स्थापन करतो तर महिला जर प्रभाग संघामध्ये जो निधी येतो ते गटापर्यंत येतो। गटामधून जे व्याज गेलं जातं ते ग्रामसंघाला जातं, ग्रामसंघातून प्रभाग संघ। मग ज्यावेळेस आपला प्रभाग संघ, ग्रामसंघ मोठा होईल तर त्याचं प्रॉफिट महिलांना पण आहे। जरी समजा त्यांनी गटातून अंतर्गत कर्ज घेतलं, जरी 10 रुपये घेतले तर त्याला 1% व्याज असं समजलं तर त्या 1%मध्ये 10 पैसे त्यांना पण भेटतात। त्यामुळे उमेदची ही संकल्पना आहे ती खूप छान आहे आणि त्याच्यामधून महिलांची खूप प्रगती होत चाललेली आहे। आज उमेद अभियानाच्या माध्यमातून अनिताताईंचा व्यवसाय पंचक्रोशीत सर्वदूर पोहोचला आहे। थँक्यू उमेद।